Hello students, in previous lecture we have studied about the interrogative sentence. In that we have seen what is interrogative sentence, the parts of interrogative sentence and the types of interrogative sentence. In types of interrogative sentence we have seen the first type, that is the yes no type question. The second type was the WH question. The third type was the tag question, and now we are going to see our fourth type, that is the alternative questions. Now what are the alternative questions? The alternative questions म्हणजे काय? An alternative interrogative sentence will give someone options to choose. आता अल्टरनेटिव्ह सेंटेन्समध्ये एखादा ऑप्शन दिलं, एखादा म्हणजे एकापेक्षा जास्त ऑप्शन्स दिले जातात की जे आपल्याला चूज करायचे असतात, किंवा काही गोष्टींचा एखादा बंच असेल, ग्रुप असेल, त्यामधून आपल्याला काही गोष्टी चूज करायच्या असतात. आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स हे जनरली येस नो टाईप क्वेश्चन सारखे असतात, पण याच्यामध्ये एकच असतो की येस नो टाईप क्वेश्चनचा आन्सर हे आपल्याला येस किंवा नो या फॉर्ममध्ये मिळतं. पण अल्टरनेटिव्ह क्वेश्चनचा आन्सर जे आहे आपले, हे आपल्याला एखादा ऑप्शन चॉईस करायचा असेल या फॉर्ममध्ये, म्हणजे ऑप्शनच्या फॉर्ममध्ये हे आपलं आन्सर असणार आहे. काय म्हटलं आहे? ॲन अल्टरनेटिव्ह क्वेश्चन विल गिव someone option to choose from. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन चूज करायचं आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं काय, देर इज नो लिमिट टू द ऑप्शन ऑफ अमाऊंट ऑफ ऑप्शन्स. तिथे एक ऑप्शन असेल किंवा दोन असेल असं काही कंपल्शन नाही. तिथे एकापेक्षा जास्तही असू शकतात, किंवा 10 असतील, 50 असतील, 1000 असतील, 100 असतील, एकापेक्षा जास्त ऑप्शन तिथे असू शकतात. त्यासाठी काही लिमिट नसतं. पण आपल्याला तिथे काय करायचं आहे, बट ट्राय टू कीप इट टू अ स्मॉल नंबर. आता ऑप्शन्स खूप सारे दिलेत, पण आपल्याला त्यातून काय करायचं आहे, मोजके किंवा थोडे ऑप्शन्स निवडायचे. स्मॉल नंबर, छोटा आकडा येईल किंवा छोटा अंक येईल असे आपल्याला फ्यू ऑप्शन्स त्यातून निवडायचे. लगेच 50 ऑप्शन दिलेत म्हणून आपण लगेच 25 आणि 30 आणि 35 सिलेक्ट करायचे असं काही नाही. आपण 50 ऑप्शनमधून एकही सिलेक्ट करू शकतो, 2ही करू शकतो, 10ही करू शकतो, 20ही करू शकतो. त्यासाठी तसं काही कंपल्शन नाही आहे किंवा तसं काही लिमिट नाही आहे. आता जास्त ऑप्शन जर असतील किंवा जास्त ऑप्शन जर आपण सिलेक्ट केले तर काय होतं की आपण ते ऑप्शन्स जे आहे सिलेक्ट केलेले कधी कधी विसरून जाऊ शकतो, कधी कधी त्यातून एखादा ऑप्शन आपल्याकडून निसटू शकतो, मिस होऊ शकतो. म्हणून आपण काय प्रयत्न करायचा आहे की दिलेल्या ऑप्शनमधून किती कमी ऑप्शन्स किंवा किती थोडे ऑप्शन्स आपल्याला निवडता येतील याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. डू यू वॉन्ट अ candy can or a chocolate bar. आता हे झालं आपलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. याच्यामध्ये कारण खाली वाक्याच्या शेवटी आला आहे क्वेश्चन मार्क, वाक्याची सुरुवात झाली आहे, सब्जेक्टने झालेली नाही आहे, जी लिंकिंग वर्बने किंवा दुसऱ्या एखाद्या वर्बने वाक्याची सुरुवात झाली म्हणून हे झालं आहे आपलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, डू यू वॉन्ट अ कॅन्डी कॅन और अ चॉकलेट बार. आता इथे आपल्याला दोन ऑप्शन दिले, अ कॅन्डी कॅन और अ चॉकलेट बार. तुम्हाला काय पाहिजे, ह्या दोन्हीमधून एक गोष्ट आपल्याला निवडायची, किंवा आपल्याला आपण दोन्ही निवडू शकतो. वी हॅव बोथ. पण यातून काय म्हटलंय, ऑप्शन दिलाय, अ कॅन्डी कॅन और अ चॉकलेट बार. चॉकलेट बार हवा आहे की कॅन्डी कॅन हवा आहे. जर आपल्याला दोन्ही पाहिजे तर आपण दोन्ही म्हणू शकतो. म्हणून आपण इथे दोन ऑप्शन दिले, त्यातून आपल्याला एक निवडायचं. म्हणून हे झालं आपलं अल्टरनेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सेकंड ऑप्शन बघूया आपण, सेकंड एक्झाम्पल बघूया. वुड यू लाईक दिस बुक और दॅट बुक. आता या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय म्हटलं आहे, वुड यू लाईक दिस बुक और दॅट बुक. आता दोन पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांचं नाव वगैरे इथे काही मेन्शन केलं नाही आहे, पण आपल्याला हे हवं आहे की ते हवं आहे असं विचारलं आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही पुस्तकांपैकी ऑप्शन निवडायचं आहे, हे किंवा ते दोन्हीपैकी एक असा इथे ऑप्शन दिला आहे. म्हणून हे काय झालं आहे आपलं अल्टरनेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. देन द नेक्स्ट एक्झाम्पल, should I get coffee, tea or water. आता इथे काय दिलं आहे, काय म्हटलं आपल्याला काहीतरी हवं आहे, शुड आय गेट कॉफी, टी और वॉटर. मला चहा, कॉफी किंवा पाणी वगैरे काही मिळेल का. आता इथे ऑप्शन दिलेत हे 3 आहेत,
फर्स्ट आहे कॉफी, सेकंड आहे टी आणि थर्ड आहे वॉटर. या तिन्हीपैकी आपल्याला एक ऑप्शन निवडायचा आहे. शुड आय गेट कॉफी, टी ऑर वॉटर म्हणून हे काय आपलं अल्टरनेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर आपण आता टाईप्स ऑफ सेंटेन्समधला शेवटचा टाईप्स बघणार आहोत. तो आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये काय शो केलेलं असतं, तर एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये स्ट्रॉंग फिलिंग शो केलेली असते. इट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग फिलिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, द एक्सक्लामेटरी सेंटेन्स ऑलवेज एंड्स विथ अ एक्सक्लामेशन पॉईंट. वाक्याच्या शेवटी काय, जसं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये क्वेश्चन पॉईंट असतो, क्वेश्चन मार्क असतो, तसं एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये एक्सक्लामेशन पॉईंट हा महत्त्वाचा असतो. आता an exclamatory sentence is a type of main clause that express strong feeling by a making a exclamation. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय, हा एक मेन क्लॉज आहे की जो काय करतोय, स्ट्रॉंग फिलिंग एक्सप्रेस करतोय. कशासाठी, इथे एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गार तिथे दर्शवण्यासाठी किंवा उद्गार तिथे यावेत यासाठी तो काय करतोय, स्ट्रॉंग मेन क्लॉजमधली स्ट्रॉंग फिलिंग दर्शवतोय. आता मेन क्लॉजमधली कुठली, सपोज एखादं नॉर्मल वाक्य पण त्याला जर आपल्याला एक्सक्लेमेशन करायचं असेल तर आपण तिथे काय करणार आहे, त्या नॉर्मल वाक्यामध्ये किंवा ज्या स्टेटमेंटमध्ये किंवा असर्टिव्ह सेंटेन्समध्ये ज्या काही भावना मांडल्या, ज्या काही इमोशन मांडल्यात ते आपण अजून स्ट्रॉंगली मांडणार किंवा आपण तिथे त्याला अजून काहीतरी उपमा देणार, काहीतरी विशेषण तिथे वापरून आपण ती फिलिंग अजून स्ट्रॉंग करणार. म्हणजे ते आपलं काय होणार आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स होणार आहे. त्याला आपण काय म्हणतात, एक्सक्लेमेटिव्ह किंवा एक्सक्लेमेटिव्ह क्लॉज त्याला असं म्हणतात, की जे आपण तिथे विशेषण वगैरे असं काहीतरी वापरून ते सेंटेन्स आपण त्याच्यामधले फिलिंग्स, त्याच्यामधले इमोशन जास्त स्ट्रॉंग करणार आहे. तिथे त्याला काय म्हणतात, एक्सक्लेमेटिव्ह म्हणतात किंवा एक्सक्लेमेटिव्ह क्लॉज असं म्हणतात. आता एक्सक्लेमेशन पॉईंट काय असतो तुम्हाला हे माहीतच आहे. तर हे असतं एक्सक्लेमेशन पॉईंट. आता मी तुम्हाला सांगितलं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा आपण एक्सक्लेमेशन पॉईंट वापरला आहे, पण तो सगळ्या ठिकाणी वापरला आहे का, नाही. जिथे आपल्याला स्ट्रॉंग फिलिंग किंवा एखादी स्ट्रॉंग ऑर्डर आहे, स्ट्रॉंग कमांड आहे, ते आपल्याला जिथे दर्शवायची तिथे आपण फक्त एक्सक्लेमेशन पॉईंट वापरला आहे. पण एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये तसं नसतं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये प्रत्येक वाक्यामध्ये एक्सक्लेमेशन पॉईंट हा वापरला जातो. तो वाक्याच्या सुरुवातीलाही असेल किंवा वाक्याच्या शेवटी असेल. त्याची पोझिशन अशी शक्यतो शेवटी असतो, पण कधी कधी तो वाक्याच्या सुरुवातीला म्हणजे एका वाक्याच्या मध्ये एक शब्द सोडला किंवा एखादा एक्सक्लेमेशन वर्ड असेल, एखादा उद्गारवाचक शब्द असेल, त्यानंतर तो एक्सक्लेमेशन पॉईंट वापरला जातो. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं, तर इथे सुद्धा सब्जेक्ट हा वाक्याच्या शेवटी असू शकतो. कधी कधी शेवटी असतो, कधी कधी मध्ये किंवा कधी कधी सुरुवात. याचं स्ट्रक्चर जे आहे ते असं फिक्स नसतं. त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. That sounds incredible. आता इथे काय, हा साऊंड हा झाला आहे आपला सब्जेक्ट. दॅट साऊंड्स इनक्रेडिबल. त्याचा आवाज कसा आहे, इनक्रेडिबल आहे, अतुल्य आहे, याची कशाची तुलना होऊ शकत नाही, असा अतुल्य आहे. आता त्या आवाजाला आपल्याला उपमा दिली आहे आपण, ती जी आहे ती इनक्रेडिबल आहे. इनक्रेडिबल म्हणजे अतुल्य अशी आपण त्याला उपमा दिली. ती आपल्याला स्ट्रॉंग पाहिजे, ते वाक्य आपल्याला स्ट्रॉंग हवं आहे, म्हणून आपण काय केलं, वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरलं, एक्सक्लेमेटरी मार्क वापरलं. हे झालं आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. म्हणजे इनक्रेडिबल हे झालं आपलं विशेषण झालंय. ओके, म्हणून याच्या शेवटी आपला आलाय एक्सक्लेमेशन पॉईंट. सेकंड एक्झाम्पल बघूया. आय कांट बिलीव्ह दॅट यू डिडंट शो. आय कॅन बिलीव्ह दॅट यू डिडंट शो अप. आता आपल्या एखाद्या गोष्ट इथे काय सांगितले, माझा यावर विश्वास बसत नाही की तू हे दाखवू शकत नाही किंवा यू डिडंट शो अप, या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. ही स्ट्रॉंग फिलिंग आहे, म्हणून आपण इथे एक्सक्लेमेशन पॉईंट वापरले. आता याच्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारचं वाक्य बघूया. इथे काय म्हटले, आपण सपोज घेऊया, आपण मागे एक सेंटेन्स बघितलं, शी द डॉल इज सो प्रिटी. आपण त्यालाच आपण एक्सक्लेमेटरीमध्ये कन्वर्ट करूया. सपोज काय, वाव दी डॉल इज सो प्रिटी. तर हे घेतलं होतं आपण
हे आपण आपलं नॉर्मल सेंटेन्स किंवा हे आपलं असर्टिव्ह सेंटेन्स आहे, पण आपण याला काय केलं आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये कन्वर्ट केलं आहे. कसं केलं आहे, तर वाव हे आपण इथे एक्सक्लेमेशन वर्ड हा वापरला आहे, की ज्याने काय झालं आहे, वाक्यामधली फिलिंग्स आपली स्ट्रॉंग झाली आहे. पण आता इथे काय झालं आहे, वाव, आता ह्या एक्सक्लेमेशन वर्ड नंतर आपला काय आलं आहे, एक्सक्लेमेशन पॉईंट आला आहे, म्हणून वाक्याच्या शेवटी आपल्याला पूर्णविरामच द्यायचा आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे. इथे पुन्हा एक्सक्लेमेशन पॉईंट द्यायचा नाही. वाक्यामध्ये एक्सक्लेमेशन पॉईंट हा एकदाच वापरला जातो, एकाच ठिकाणी वापरला जातो, तो असा दोन्ही ठिकाणी द्यायचा नसतो. आता इथं काय घेतलं आपण, हे आपलं झालं असर्टिव्ह सेंटेन्स, पण या असर्टिव्ह सेंटेन्सला आपण इथे एक्सक्लेमेशन वर्ड वापरला आणि एक्सक्लेमेटरी पॉईंट वापरला, त्यामुळे हे झालं आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. इथे आपला टाईप्स ऑफ सेंटेन्स हा टॉपिक पूर्ण झाला आहे. त्यानंतर पुढच्या लेक्चरपासून आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. याच्या नोट्स तुम्हाला सॅटर्डेला मिळतील.